कोमळ तांबोरे यामध्ये प्रथा पहिल्यापासून आहे बघा. जिथं कुठं आपण जातोय त्याच्याकडे आपण स्वच्छता म्हणजे आपण स्वच्छता ठेवतोय. कुठेही कोणत्याही ग्राउंडवर जा, आज देखील तसंच करायचं आहे. जो जो संघ ज्या ज्या जागेवर बसले, आपण जे काही कचरा टाकलेलं आहे त्याच्यासाठी डस्टबिन आहे, ब्लॅक थैलीज देखील लावलेल्या आहेत आणि खुर्च्या देखील आणायच्या आहेत. प्लीज चला, तांबोरे सरांना मी आमंत्रित करतोय. बरोबर सर. होईल सेमीफायनलला सुरुवात. पहिला चेंडू आडे बॅट केलाय मिड विकेटला, जिथून संघाचा कर्णधार अजर आहे. एक धाव अंडरम फेकी मात्र पाहायला मिळाली. एक धावेने गणराया केलाय अंडरमचा क्रिकेट. आज नक्कीच सर आपण विचार केला म्हणून सर अंडरमला देखील तितकंच महत्व दिलं पाहिजे. अंडरम चालू झाला त्यानंतर मात्र ओरम क्रिकेटलाच पुढे आलेत. नाही नाही नाही, टायमिंग लावा, टायमिंग लावा. 15 मिनिटात स्ट्रिक्टली जे आपले काही रूल्स आहेत ते एकदम स्ट्रिक्टली असतील, लक्षात घ्या. टायमर ऑन आहे. दुसरा बॉल षटकातील रिव्हरचा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू लागलाय खऱ्या अर्थाने, परंतु एक धाव लगेच पूर्ण होईल. 2 धावा कम्प्लीट होतील. 2 चेंडू 2 धावा. बघा, एका बाजूला बघतो आपण मड आहे, दुसऱ्या बाजूला बघतो मड बी. दोन असे संघ आहेत की मला वाटतं एका घरचे 2 खेळाडू आहेत, पण या त्या संघामधून खेळतायत. म्हणजे असे 2 एकदम जवळचे संघ आहेत. 2 चेंडू 2 धावा. प्रतिनिधी रजा घेतलेली आहे. गोलंदाज अशोक कोळे आपल्या शतकातील पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल वसूल केला जातोय 6 धावसंख्येसाठी. बघा सर, आप बेल मुझे मार हे वाक्यपत्र आपण नक्कीच जरूर घेऊया, कारण की पुलरलेनचा चेंडू त्यावर मात्र पनिश केलं जात आहे. चला, आपल्यामध्ये आमचे ताबोरे सर राजू पंडित जे नर्मदा अर्जुन सारख्या संघामधून खेळलेले आहेत. आणि नर्मदा अर्जुन म्हटलं की मुंबईचा एक नामांकित संघ आहे. येस, ब्रँड आहे. एक राजू पंडित आहेत. अजित पुत्रांच्या गोलंदाजीवर 3 शतकर लागोपाठ मारलेला खेळाडू आहे. आता मात्र नाहीये बघा. वय प्रमोद पाटील वय वाढत जाते, तसं आपलं माहिती आहे की सगळं काय वाढत जातं. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी मंगेश कोहली आपले विकेट समर्पण करतोय. या एक धाव आणि एक फलंदाजाच्या मोबदल्यात आपण बघतो की धावसंख्या झाली मिस्टर 9 या धावसंख्येवर धावून पोहोचलेली आहे. बघा, आपल्या समोर आज ताबोरे सर आलेले आहेत. एक जबरदस्त समालोचक आहेत. ते पालघर संघाचं पालघर विभाग आहे, पालघरचा जो गाव आहे, पालघरचं ते मला वाटतं विलेज आहे, जिल्हा आहे, त्या विभागातून त्या जिल्ह्यामधून एक नामांकित असं समालोचक आपल्यामध्ये आलेलं आहे. धारोली आणि वजिरा त्या साईडला धारोली आले आणि दुसरे कोण बसला तो स्पीकर बंद करा प्लीज. त्या साईडला आवाज जात नाहीये, स्पीकरचा आवाज बंद करा. बोरोली बी संघ, येस बोरोली बी म्हणजे वजिरा बी संघ, स्पीकर बंद करा. तर त्यांना आवाज कसा जाईल आतिश, तर कोण प्लीज. येस, बोरोली म्हणजे वजिरा संघाने तो आवाज स्पीकरचा बंद करा. पुढचा चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न, फसला जातो. शतरक्षक येतोय समोर आणि नाही, 2 शतरक्षकाच्या मध्ये आलिंगन झाला असं एखाद्या दोन्ही फलंदाजाचं, पण तसं काय झालं. दोन्ही खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय आणि जी झेल होणार होती ती झेल झालेली नाही. आता बरेच जर तरला क्रिकेटमध्ये कुठेही जागा नाहीये. खरोखरच असंही क्रिकेट आहे. क्रिकेट हे अनिश्चितीचं खेळ, कागदीपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही इथे. चला, बँड आहे प्लीज थोडस. आता मी संतोष मालवणीचा संतोष याला देखील विनंती करतो की ट्रम्पेट थांबवायचं आहे. तेव्हा हे करा, तेव्हा वाजवा. पुढचा चेंडू ऑन द राईट, चेंडू बाबा लॉंगआउटच्या दिशेनं चांगला फटका. ऑन द राईट चेंडू खेळला म्हणजे तो जाईल तांबोरे तर एकदम कार्पेटच्या सहाय्याने जाईल. पण ऑन द राईट का आपण म्हटलं जातं, चेंडू समोर येतो. येस, ओव्हर झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 12 आणि त्याच्यामध्ये एक फलंदाज बाद झालेला आहे. बड बी या संघाचा प्रथम फलंदाजी करताना. तर बॅक टू थोडा डीजे जर आवाज येत असेल तर डीजे वाजवला तर असेल, पण बँड आणि ते स्पीकर बंद करा. यस, जैसी ओवर खत्म हो जाएगा और बैंड बंद करेंगे.
संतोष मालवणीचा संतोष मास्टर प्लीज तुमचा ट्रम्पेट आता बंद करा. षटकार चौकार किंवा विकेट गेले तर वाजवलं तर चालेल. आणि जो कच्ची वाजवतोय ताबडतोब वाजवतो त्याला देखील मी विनंती करते. दिनेश सामन्याचं दुसरं षटक स्क्वेअर ड्राइव्ह चेंडू बघूया. अशोक मामा समोर आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव आणि मात्र चांगलं शतरक्षण तिथं बघायला मिळते कैलास यांच्याकडून. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. या 2 धावीच्या साहाय्याने सुधीर भाऊ हा चष्मा भाऊ तुमचा आहे का? षटक क्रमांक 2 मध्ये चालू आहे. एक चेंडू 14 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज आलाय दिनेश. आड्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. खूप चांगला फटका लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तिथे एकच धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मड ए आणि मड बी संघ तर नक्कीच मनोज आपण जर विचार केला आज आपण सोने आणि चांदी भरपूर वाढ घेत होते आणि लगेच एका दिवसामध्ये इतकी घसरण झाली. जवळजवळ आपण चांदीचा विचार केला तर 1,20,000 डाऊन झाली. सोने 25,000 ते 30,000 स्वस्त झालं एका दिवसात. म्हणजे कोण कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. खरोखरच जसं सरडाव रंग बदलतो तसं आताची घसरण बाकी चांगली आहे. रिव्हरचा फटका आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. चेंडू निघून जाईल. इशारा येईल. हाय ते षटकार 6 धावा. फटक्यामध्ये क्लास नजाकत मात्र पाहायला मिळाली. 6 धावसंख्या पुढे सरसवेल 22 1 गडी बाद. येस 22 या धावसंख्येवर एक फलंदाज बाद झालेला आहे. 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धन्यवाद बँड कंपनी धन्यवाद. दिनेश याच्याकडे पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाल्यानंतर माहिती नाहीये. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंच है उसकी हम प्रतीक्षा कर रहे हैं. जो अंपायर है उसके प्रतीक्षा कर रहे हैं कि कैसा ये रन्स कैसे है. अंपायर बॅट पर गए. इस बाई का इशारा. आयुष्यात एखादा छंद असणे खूप गरजेचं आहे आणि सर्व खेळाडूंचं मालवणी बी संघ प्लीज तुम्ही बँड थांबवायचं आहे. तुम्हाला विनंती असेल. मालवणी संघाच्या खेळाडूंनुसार जिथे शिथे यायचं जरा तुमच्या संघाला थांबवा. तिथे थांबवा जिथे शिथे प्लीज. आवाज येतो बघा. तुम्ही विकेट जाईल तेव्हा वाजवा ठीक आहे पण तुम्ही असं वाजू नका. तुम्हाला विनंती आहे. मालवणी संघ तुम्हाला विनंती असेल. स्कोर झाले 23 धावा 1 चेंडू बाकी आहे. मालवणी संघ थांबायचं आहे. दिनेश यांच्या पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार फलंदाज रोशन भगत. आणखी एक स्वीप करण्याचा प्रयत्न. डोपाट एक तमाशा देख गुडघाट एक तमाशा देख असं म्हटलं जातं पण तिथं एक सिंगल मिळेल. म्हणजे ते वाजू नका डिस्टर्ब होत आहे. आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना करतोय. उद्या ठीक 8:30 वाजता ड्रॉ टाकणार येतील. जे संघ आहेत 14 संघ त्यांना हजर राहायचे आहे. 8:30 वाजता ड्रॉ टाकले जातील आणि पहिला बॉल. थांबा रे सर. बघा उद्याचे जे सामने होणार त्याचा ड्रॉ आता केला जाणार आहे. 14 संघ आहेत त्याच्यामधील 12 संघ कारण 2 फायनलिस्ट होणार आहेत. तर मी सर्व कॅप्टनना आणि त्यांचे व्हाईस कॅप्टनना विनंती करतोय की त्यांनी ड्रॉ बघण्यासाठी थांबायचं इथं. चला सामन्याकडे येणार 2 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 24. 2 षटकाचा अजून पण खेळ बाकी आहे कारण 4 षटकाची ही सेमीफायनल आपण ठेवलेली आहे. स्ट्राईकवर रोशन भगत. नॉन स्ट्राईकवर त्याचा मित्र अमित सातारे. 2 चांगले मित्र आहेत. पुढचा चेंडू अपील पुन्हा केली जाते आणि फलंदाज इथं बाद ठरवला जातोय. रोशन इथं आल्यानंतर बॅट दाखवतोय की माझ्या बॅटला लागलं पण तोपर्यंत पंच आपले बोट वरती उचललं होतं त्यानं. आणि बघा आपल्याकडे DRS नाहीये कोणताही. चला फलंदाज इथं बाद होतोय.
आणि दुसऱ्या नंबरचा फलंदाज इथं बाद झाला, नंबर 2चा फलंदाज इथं बाद आहे 24 या धावसंख्येवर. जरा मजा करा त्याला आमचे सायकल्सवर मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री किशोरजी केडी इथंच नाही तर त्यांनी मोठे मोठे डोंगर देखील पार केलेले आहेत सायकल्सवाराने. तर नक्कीच मनोज सर, मी 40+ क्रिकेटला हेच सांगेल, सरावासाठी थोडासा वेळ काढा, कारण की सराव हा तुम्हाला येणाऱ्या मॅच मध्ये आत्मविश्वास तुमचा दुणवतो. त्याचबरोबर तुम्ही थोडासा प्रॅक्टिस कडे सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे सर सराव सामन्यासाठी तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये देखील तुम्हाला ऍक्च्युली सराव कामा येईल. चला आता नवीन फलंदाज प्रमोद पाटील हे डावखुरा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, ज्या फलंदाजाला आपण भरपूर वेळा मरबी संघाला संकटातून बाहेर काढलेलं संकट मोचक असा फलंदाज असं फलंदाजाला म्हटलं जातं. एका बाजूला प्रमोद पाटील, दुसऱ्या बाजूला अमित सातारे, 2 परिपक्व असे फलंदाज. गोलंदाज मिलन पाटील, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हो काय जबरदस्त शतरक्षक देखील बघा सूर्य यांच्याकडून. चेंडू सर जरा तरी त्याच्या बाजूने गेला असता तर त्याला जास्ती वेळ लागली नसते, पण एवढं चांगलं शतरक्षण सूर्य यांच्याकडून की त्या चेंडूवर फक्त एक सिंगल येते. त्या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 25 शतक. आणि दारुलीचा भाटी आणि दारोली मास्टर संघाच्या दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो टॉससाठी यायचा आहे. भाटी मास्टर संघाचा कॅप्टन आणि दारोली मास्टर संघाचा कॅप्टन टॉससाठी या. मिलन पाटील, आपल्या शतकात पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडं मिलन पाटील पुढे गेले होते, मात्र बॉल त्यांना अडवता आलेला नाहीये. त्याचाच फायदा की दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल पूर्ण केली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 26. मिस्टर तांबोरे सर, आपण बघतो की 40+ ची स्पर्धा नाहीये, असं वाटतं की यंगस्टर्स खेळाडू खेळतायत आणि काय जबरदस्त की त्यांचा फिटनेस मात्र पाहायला मिळतोय. बघा, वयाच्या 50 वर्ष म्हणा की 95 वर्षाचे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मुकेश भंडारी सर देखील आज वयाच्या 55+ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं फिटनेस 65. क्या बात आहे, 65+ एक मोठी गोष्ट असेल. आज आताचे युवा खेळाडू 50 वर्ष खेळणं इम्पॉसिबल दिसते. त्याचं कारण तर फिटनेस तुम्हाला खरंच सांगावं लागेल. मुकेश भंडारी साहेबांनी जी 40+ ची स्पर्धा आयोजित केलेली आहे, काही खेळाडू आता मला वाटतं 25-30 झाल्यानंतर बसत, पण त्यांच्यासाठी हा दरवाजा ओपन ठेवलेला आहे त्यांनी की 40+ ची स्पर्धा आम्ही तयार करतोय आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही तयार आहात, तुमचं क्रिकेट संपलेलं नाहीये. अशी स्पर्धा आपले मुकेश भंडारी साहेबांनी गेली या 12वं वर्ष चालू आमच्या या कोली अग्रिकता समाज मंडळाचं आणि काय जबरदस्त एकदम चोखप्रमाणे त्यांनी त्यांचं ते नियम आणि त्याचे काही हे ठेवलेलं तर एकदम अप्रतिम असं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल काढली जाते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. नक्कीच सर, मी मगाशी सुद्धा चर्चा केली, ही स्पर्धा एक दर्जेदार आणि अविश्वसनीय ही स्पर्धा आहे, कारण की या स्पर्धेमध्ये कुठलेही पारितोषिक नाहीये पैशाच्या रूपात. तर नक्कीच एक चांगली दानशूर स्पर्धा म्हणा हरकत नाहीये. किशोर जरा लवकर यायचं, कारण दारोली मास्टर संघाचा कॅप्टन इथं पोहोचले. प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काही वाचवायला लागेल हा वेळ, कारण या 2 दिवसामध्ये ही स्पर्धा खेळवायची, आपल्याला संपवायची आहे. गोलंदाज पाटील, आपल्या शतकातली पुढचा चेंडू. आता मात्र काय चेंडू टाकलेला आहे, यॉइट वार्कर ज्याला म्हटलं जातं असा चेंडू आणि फलंदाज तिथं चकलेला आहे. 3 शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती मिस्टर जगदीश भंडारी सांगतात की 28. आपले ऑनलाईन स्कोरर जगदीश भंडारी, ज्यांनी या 2 वर्षापासून खूप प्रभावित केले आपल्या कोली अग्रिक्त समाज मंडळाला. आपल्या सर्व रेकॉर्ड्स ठेवणं, आपलं सर्व काही एकदम परिपक्व असं एक स्कोरर आपल्यामध्ये आहेत. जे क्रिक हिरोचं त्यांना सर्टिफिकेट्स देखील आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना भेटलेलं आहे. अच्छा, क्रिक हिरोचा जो ऍप आहे त्याच्या माध्यमातून त्यांना सर्टिफिकेट भेटलेलं आहे. तर नक्कीच
आज आम्हाला मंडळाच्या वतीने माहिती पडतं की आज आमचे जगदीश सर नक्कीच आज उच्च दर्जाचे एक स्कोरर आहेत आणि त्यांना क्रिक हिरो या कंपनीकडून मात्र सर्टिफिकेट मिळालं आहे. अनेक मोठी गोष्ट असेल त्यांच्यासाठी. आज कॉम्प्युटर इंजिनियर असलेले स्कोरर आज आपल्या सोबत आहेत. सर नक्कीच तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आपल्या समोर दाखल होते. शशांक शेवटचं षटक टाकण्याकरता या वेळेला फटका उंचावर गेलाय आणि ताकद देखील तितकीच आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार 6 धावा. जबरदस्त सुनील पाटील तिथं बघतो की एडवर्ड याच्या हाताला लागला चेंडू, पण माझ्या हाताला काय लागलेला नाहीये. मला वाटतं व्हॉलीबॉलच्या पद्धतीने पासिंग केलंय बॉलला. येस येस, व्हॉलीबॉल सारखा इथं 7 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 34 धावसंख्येवर. दोन्ही 34 तर नक्की 34 म्हटलं की सुनील मनोहर गावस्कर एक जण खेळाडू 34 सेंचुरी त्याच्या माध्यमातून आले. पुढचा बॉल शशांकचा. दुसरा बॉल यामध्ये काय जबरदस्त फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल डोक्याच्या वरनं आणि पंचांचा इशारा येतोय. हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. व्हॉट अ क्लास, दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य कशाला म्हणतात तांबोरे सर, तर या फटक्यावर बघायला मिळते. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह म्हणायला लागेल आणि त्या कव्हर ड्राईव्ह वर भेटतात 4 धावा. जास्त करून आपण षटकाराला महत्व जास्त आताचे खेळाडू षटकारांना महत्व देतात, परंतु जे चौकार असतात ना ते खूप कठीण असतात. कारण की चौकाराला मनगटी फटके आणि इंटू द गॅप मध्ये खेळणं खूप कठीण असतं आणि ते फटके मात्र बॅट मधून येताना पाहायला मिळतात. फलंदाज अमित सातारेच्या बॅट मधून. खरोखरच टॉस झालाय आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनलची मॅच आणि बाटी संघ टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुढील येणारी मॅच सेकंड सेमीफायनल. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय की दारवली वर्सेस भाटी मास्टर्स. म्हणजे जर आपण तांबोरे जर सर बघितलं तर चारही संघ त्या साईडचे आहेत. म्हणजे मड भाटी म्हणा की वर्सवा जो तिथून तो खाडी लागते पण येस त्या साईडचे संघ आहेत. चारही संघ जे सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत ते. नक्कीच खूप चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत खेळलंय आणि खेळत आहेत. पुढचा बॉल शशांक थोडस महागडा ठरतोय या शेवटच्या ओव्हरमध्ये 38 धावा. या वेळेला मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक चांगली कॅच मात्र दिनेश पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. अडतीस धावांवरती तिसरा गडी बाद होतोय आणि 40 प्लसचं क्रिकेट एन्जॉयमेंट करत असताना आजचे आलेले सर्व संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गिरीश. हा फलंदाज 3 चेंडू 38. संघ आहेत त्यास विनंती असेल आपण या कर्णधारांना विनंती असेल. यावेळी फटका चांगला आहे, फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. बघा 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या सर. इथून षटकार चौकार आले परंतु 2 चेंडूवर कमबॅक केलाय शशांकनी आणि 2 विकेट पूर्ण केलेत. बघा उद्या खेळणाऱ्या जे संघ आहेत 12 संघ त्यास विनंती असेल कॅप्टन्सला आपण या मुख्य व्यासपीठावर आपण टॉस ड्रॉ टाकणार आहोत आणि उद्या ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडला जाईल याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आजच आपण ड्रॉ टाकणार आहोत. जे संघ आहेत 12 संघ त्यांचे कॅप्टन्स लगेच या आपण मुख्य मंचावर. चला आता हायट्रिक बॉल आहे. हायट्रिक बॉल फेस करण्यासाठी येतोय फलंदाज सोमनाथ. हो हायट्रिक बॉल देखील होता आणि मला वाटतं हायट्रिक बॉल येस बघूया वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि फलंदाजांनी धावबाद घोषित केलेले आहे सोमनाथ या फलंदाजाला. सर आपण शशांकचा जर विचार केला तर पूर्वी शाळेमध्ये असताना आबादी खूप चांगल्या रीतीने खेळले किंवा लगोरचे म्हणा. येस मग चांगला एक नेम मात्र पकडून मात्र स्टंपला मारला. खरोखरच या खेळाडूंनी खूप प्रभावित केलेले बर्ड बिया संघाला, कारण त्याची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण म्हणजे तिन्ही दर्जे क्रिकेटचे जे असं म्हणतात की तिन्ही फॉर्मॅट्स म्हणतो फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंग तिन्ही याच्यामधलं परिपक्व आहे. आता बघूया धावसंख्या 38 झालेली आहे. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील. प्रमोद पाटील तो खेळण्यासाठी सज्ज होते मात्र नवीन जो फलंदाज आलेला आहे तो परवेश कोळे याला पाठवलेला आहे.
बघा जिथं आपण बसलोय, मी या चेंडू नंतर तिथे अनाऊन्स करेन शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. शेवटचा चेंडू थोडा वेळ जास्त जातोय. मग ए संघ जरा त्या वेळावर देखील लक्ष द्या. शशांक याचा शेवटचा चेंडू, फुलका चेंडू आणि फुलका चेंडूला पाठवलंय. एक जबरदस्त ट्रोल जो होता तो वसूल झालेला आहे 6 या धावसंख्येनं, आणि 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली होती 44 धावसंख्या झालेले, 45 धावेचं टार्गेट आहे. आणि एक आणखी सूचना मी देतोय, जिथं जिथं संघ बसले आहेत, काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्या प्रेक्षकांनी जे आपले आपण काय खाल्लेले वस्तू आहे, प्लेट्स आहेत, काही पहिले आणलेले आहेत, काही ग्लास आणलेले आहेत, ते उचलून बघा जिथं जिथं आपण प्लास्टिकच्या पिवश्या लावलेल्या आहेत, काही डस्टबिन देखील आहेत, तर त्याच्यामध्ये टाकायचं. सर्व साईडचे फोटो आमच्या आम्ही कैद केलेले आहेत, जे जे संघ बसले आहेत त्यांना. तर प्लीज तिथं घाण काही करू नका. तुमच्या जवळ बघा तिथं थैल्या ठेवलेले आहेत आणि डस्टबिन देखील आहेत, त्या डस्टबिन मध्ये ते सगळं काही टाकायचं आहे. सर्व एरियाचे फोटो निघालेले आहेत, त्या तुम्हाला येऊन ते साफ करावं लागेल. अरे काय बोलच नाही. बॉक्स आहे अजून सामन्याला सुरुवात करणार आहोत. अजून आपल्याला एक मॅच खेळवायचं आहे आजच्या दिवसातील सेकंड सेमीफायनल. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात, 45चं टार्गेट सेट केलंय. मॉड ए संघाने बी या संघाला बी संघाने बनवले 44 आणि 45 धावा बनवायच्यात. ते म्हणजेच ए संघाला मॉड ए या संघाला चेसिंग करण्याकरता 45 धावांचं लक्ष. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर त्यांचा टायमर ऑन होणार आहे आणि लक्षात घ्या 4:30 परफेक्टली वाजलेले आहेत. आपल्याला 5:45 ते 6च्या मध्ये सामना संपवायचा आहे, कारण की थंडीचं गुलाबी थंडीचं वातावरण, त्याचमुळे थोडस अंधार लवकर होतोय, थोडीशी घाई करावी लागेल. आयोजक कमिटी यांना बाकीची कामे देखील असतात, त्याचमुळे खेळाडूंनी तितकं चांगला साथ द्यावा. चला बॅटर तुम्हाला विनंती असेल, शेवटचा बॉल तुम्ही बॅट्समॅन पाठवा. चला बॅट्समॅन लगेच या. बघा सूचनेचं पालन करा. दोन्ही सलामीचे बॅटर्स सर्कलमध्ये आले तर तुमचा टायमर ऑन होणार आहे. 45 रन्स टू विन इन 24 बॉल्स. 24 बॉल मध्ये 45 धावा तुम्हाला बनवायच्या. आपण आलोत दमण मध्ये. गुजरातचा परिसर एक स्वच्छ आणि सुंदर परिसर म्हणून ओळखले होते. तर नक्कीच आपण जर गुजरात मध्ये विचार केला दमणच्या परिसरात तर जामपुरा बीच भरपूर फेमस आहे आणि एन्जॉय साठी भरपूर फॅमिलीज मात्र फिरण्यासाठी इथे येत आहेत आणि किल्ले देखील तितकेच चांगले आहेत या परिसरामध्ये. चला दोन्ही बॅटर आलेले, टायमर ऑन झालाय. षटक क्रमांक पहिला गोलंदाज कोणी ते चला मॅच चालू करा. सर नक्कीच वयाच्या 60व्या वर्षानंतर देखील आज ग्राउंडची पूर्ण देखभाल मात्र करताना दिसतात. एक मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील. आज 60व्या वर्षावरील खेळाडू आज मैदानावरील कामे पाहताना कुठली लाज न बाळगता त्यांचं खूप मोठा वाटा या स्पर्धेमध्ये. होईल सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक पहिला घेऊन येते गोलंदाज मंगेश कोहली. स्ट्राईक वर असेल कैलास. पहिलाच बॉल आडे बाद निघालाय, सर्कलच्या बाहेर चेंडू निघून जातोय, परंतु एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. खूप चांगली फेकी. इथून मात्र बॅकअप तितकं चांगलं नव्हतं. 2 धावा लगेच पूर्ण केल्या गेल्या पहिल्या चेंडूवर. दुहेरी धाव.
एक चेंडू 2 धावा. बी संघाने 45चं टार्गेट ठेवलंय ए संघ करता मडचे संघ. नेक्स्ट मॅच धारावली वर्सेस त्यांच्या अगेन्स्ट असेल भाटी, असे 2 संघ असतील. पुढचा बॉल लोअर फील्डर चेंडू पार वेगाने टाकलेला चेंडू. इथून बघा खराब क्षेत्ररक्षण, जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा आल्या. फुटबॉलच्या सहाय्याने चेंडूला अडविलं गेलं, परंतु 2च धावा मिळतील. खराब फेकी 2 चेंडू 4 धावा. प्रत्येक चेंडू दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करत असताना टेनिस बॉल क्रिकेटला मात्र भरपूर ग्लॅमर आलं खऱ्या अर्थाने. पूर्वीचं क्रिकेट आताचं क्रिकेट भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. कारण की पूर्वी 5,000 10,000ला खूप महत्व होतं, आता मात्र पैशाला महत्व नाही आहे. लाखामध्ये केली जाणारी स्पर्धा आज करोडामध्ये, आज आपण ISL सारखी स्पर्धा पाहतोय. आपल्याच भागातील खेळाडू देखील आज एक मोठं क्रिकेट खेळतात. यावेळेला बॅटचा टो लागला होता, कॅच सुटलाय आणि रनआउट देखील गमवतोय प्रमोद हा खेळाडू. 3 चेंडू 5 धावा. ज्याने मात्र सर्वाधिक चेंडू केलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड, भारतीय संघाचा कोच सुद्धा राहिला होता मागच्या T20 वर्ल्ड कप, त्याच्या नावावर आला. आणि त्यांनी मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये जवळजवळ जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. जर्सी क्रमांक 5 राहुल द्रविड. पुढचा बॉल षटकातील थोडस फिल्डिंग मध्ये बदल. फिल्डिंग मध्ये बदल होते. पाहूया पुढचा बॉल. यावेळेला आडोपाटने केलेला फटका, उंची जास्ती लांबी तितकीच महत्वाची आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. हाय ते गगनचुंबी षटकार. आडोबाटने केलेला स्लॅक्सिप आणि काय जबरदस्त फटका होता. जवळजवळ 70-75 मीटरचा षटकार पाहायला मिळतोय. खरोखरच आपण बघतोय की सूर्यकांत जेव्हा जेव्हा या खेळाडूला संधी भेटलेली आहे तेव्हा तेव्हा या खेळाडूने आपल्या संधीचा असं म्हणजे पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. याच्या अगोदर गोऱ्याला स्पर्धा आली, त्याच्यामध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील होते. यावेळेला पुन्हा एकदा आडोबाटने त्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अझर आहे, एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12 या आकड्यावर. नक्कीच स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडचा खेळाडू अँड्रू फ्लिंटॉपने त्यांना चिडविलं गेलं 2007च्या T20 विश्वचषकात. त्यानंतर मात्र युवराज सिंग याची बॅट टॉपअपली गेली. 6 चेंडूवर 6 षटकार आणि स्टुअर्ट ब्रॉड एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला गेला इंग्लंडच्या बाजूनी. पुढचा बॉल यावेळेला डीप पॉइंटला फटका खेळलाय, खूप चांगला फटका. एकच धाव. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला तर मड ए संघ याच्या बाजूने जाईल, कारण की विकेट मात्र गमावली नाही. धावसंख्या बनवल्या 13, उर्वरित चेंडू बाकी असेल 18, धावा बनवायच्या 32 येणाऱ्या 18 बॉल मध्ये. खरोखरच आपण बघतो की पहिल्या षटकामध्ये चांगल्या अशा 13 धावा कुठल्या गेल्या 2 फलंदाजाकडून, सूर्य आणि कैलास हे 2 चांगले फलंदाज आहेत. 2 संघा खेळाडूंनी चांगली सलामी दिली आहे पहिल्या षटकामध्ये 13 धावांची. आणि काही माशी जर राहिली तर मला वाटतं जास्त वेळ लागणार नाही सामना संपल्यासाठी. थोडीशी घाई करावी लागेल प्लीज. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की एक एक सेकंद एक एक मिनिट सर मनुष्य आपण जर विचार केला, एखादा विद्यार्थी जो परीक्षेला बसतो 1 मिनिटासाठी त्याचा पेपर हिसकावून घेतो ते त्याला करतोय. शेवटचा प्रश्न राहतो की 1 मिनिटाचं महत्व किती महत्वाचं असेल, किंवा एखाद्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीला सांगा की 1 सेकंदासाठी त्याची समोरून ट्रेन जाते, त्याला कळते 1 सेकंद किती महत्वाचं आहे. प्रत्येक क्षणासाठी आपण इथं झुंजतोय का तर क्षण सेकंड टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट आपण म्हटलं जातं. कुठेही जा टाइम तुम्हाला कुठेही कोणते कितीही पैसे दे तर भेटणार नाहीये, एवढं टाइमाला महत्व आहे. दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज प्रमोद पाटील याच्याकडे चेंडू चोपवला जातोय. 13 धावसंख्या पहिल्या शतकामध्ये. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, फलंदाजीत स्टिचित बाद होतोय आणि पहिला फलंदाजीत बाद झाल्यानंतर भड या संघाला पहिला धक्का लागलेला आहे तो कैलास यांच्या रूपात. 13 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. मग त्याची जागा घेण्यासाठी एक उंचपुरा शशांक भाटे नवीन फलंदाज नंबर 3 वर येतोय 3 सीटर म्हणून. 1 डाऊन खेळाडू म्हणून शशांक भाटे याला पाठवलेलं आहे. एक चांगलासा फलंदाज, कारण त्याचे बाबा देखील चांगले क्रिकेटपट्टू होते. क्रिकेटपट्टू त्यांचं क्रिकेट संपल्यानंतर चांगले असे पंच म्हणून होते. त्यांचे बंधू महेश भाटे हे देखील चांगले क्रिकेटपट्टू होते, त्यांनी देखील भरपूर पंचगिरी केली. पुढचा चेंडू आणि फटका, क्रिकेटचं सौंदर्य
असं म्हटलं जातं. चेंडू जातोय. आजच्या दिवसातील मोठा असा फटका आहे. कमसे कम आपण जर मोजायला गेलो 100 मीटरच्या वर असेल. नक्कीच म्हणून सर आपण जर विचार केला आडव्या बॅटने जरूर मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात, मोठे स्ट्रोक आडव्या बॅटने जरूर मिळतात, परंतु समोरच्या दिशेने मोठा षटकार मारणं एक कठीण असं. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील बघा मात्र सेम पोझिशन आहे, पण चेंडू जातो ह्या साईडला तर लॉंग ऑनला. अगोदर होता स्ट्रेटचा, आता ह्या साईडला जातो तो लॉंग ऑनला. 6 धावसंख्येसाठी बघा शशांक सारखा फलंदाज जणू काही पहिल्या मधूनच सेट होऊन आले की काय. 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक. असं नाही की सीमारेषेच्या लगत षटकार मारलेत. दोन्ही षटकार आपण जर विचार केला 80-90 मीटरचे षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. म्हणजे ताकद आणि नजाकत हे मात्र शशांककडे आहे. खरोखरच मी सांगितलं की घरूनच त्याच्या घरात ते एवढं क्रिकेट मोठं होतं की तो छोटा असताना जे वडील त्याच्यानंतर तो थोडा मोठा देखील भावानी क्रिकेट सुरू केलं तर तो देखील क्रिकेट खेळतोय. म्हणजे असं म्हणा की क्रिकेटमध्ये संपूर्ण असं म्हणा की त्यांचं क्रिकेटचं संपूर्ण परिवार आहे. पुढे एकदा गोलंदाज प्रमोद. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू देखील बघा फक्त बघितलं की ऑफ साईडला चेंडू थोडा लागलाय. आपण गलीमधून तो चेंडू पाठवतोय 4 या धावसंख्येला. इसं तांबडे आपण बघतो की जबरदस्त फटका. बघा म्हणजे सर आपण जर विचार केला पहिल्या षटकात 13 धावा जमावल्या होत्या. खऱ्या अर्थाने शशांकला असं वाटलं की आपले खेळाडू जे होते सलामीचे जे मुंबई आणि गुजरातचा प्रवास लोकलमध्ये करत होते, परंतु त्यांना गुजरातला फक्त काही अर्धा ते 1 तासामध्ये यायचं होतं. त्यांनी राजधानी एक्सप्रेस पकडलाय हेच सांगेल. खरोखरच गेल्या 3 चेंडूवर आपण बघतो की 2 षटकार 1 चौकार. प्रमोद पाटील आणखी एक मोठा फटका. आता मात्र फसला जातोय. म्हणजे शत्रक्षक रोशन बघत समोर येतोय आणि झेल पकडला जातोय आणि शशांक भाटे हा फलंदाजी तर बाद झालेला आहे. काय जबरदस्त फलंदाजी करत होता. आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेलं आहे. जे करायचं होतं तांबोरे ते केलेलं आहे. फक्त आता दुसरं नाही आपण म्हणतो पाया रचलेला आहे. फक्त कलच चढवणं बाकी आहे. परंतु जो एक मॅच विनर खेळाडू असतो ना तो मॅचला शेवटपर्यंत घेऊन जातो सर. तुम्ही नक्कीच तुमच्याकडे क्लास आहे, परंतु तुम्हाला मॅच फिनिश करणं हे देखील खूप महत्वाचं असेल. तुम्ही 3 चेंडूवर 3 षटकार जरी मारले हे क्रिकेटमध्ये महत्व नाही, पण जो मॅच विन करून देतो त्याला खूप महत्व दिलं जातं. खरोखरच आपण बघितलं की नेटफ्लिक्स ट्रॉफी जेव्हा आपण खेळत होतो सौरभ गांगुली कॅप्टन होता. भरपूर धावा भरपूर जणांनी केल्या होत्या, पण त्या 2 फलंदाजांच्या शेवटच्या धावा केल्या मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी. तेव्हापासून त्याचं एक मोठं नाव झालं. देखील मी तुम्हाला नंतर सांगेल म्हणून सर. येस थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद पाटील. आपल्या शतकातील पुढचा चेंडू दिनेश यांच्यासाठी. दिनेश यांनी देखील चांगला फटका मारला. मोठा फटका पण क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. काय जबरदस्त फटका दिनेश यांच्या बॅटीतून होते. धाव संख्या झाली ती 33. सर नितीन आहे. नितीन दिनेश आणि मला वाटतं चष्मा घातला त्याच्यामुळे दिसत नाहीये. नितीन याच्या बॅटीतून चौकार येतोय. पण बघा आजच्या क्रिकेटमध्ये तांबोरे जर बघितलं तर नितीन यांनी जो मला वाटतं चष्मा 12 मध्ये 12 नितीन यांनी जो चष्मा जो गॉगल घातलेला आहे तो एक चांगला सपोर्टर आहे. कारण त्याच्यामध्ये चेंडू लागला तरी तो लागणार नाहीये डोळ्याला असं गॉगल्स आहे. मी टेनिस क्रिकेट पटलावर पहिल्यांदाच युट्यूबवर किरण पवार सारखा खेळाडू ज्याला मात्र हा गॉगल परिधान करताना जो नक्कीच आपल्या डोळ्याला मात्र एक सेफ असलेला गॉगल्स घालून मात्र किरण पवारला पाहिलं. त्यानंतर मात्र प्रथमेश मात्र आणखी खेळाडू मात्र पाहायला मिळाला. परंतु 40+ खेळाडू. आता मॅच आहे 12 चेंडू 12 धावांची गरज. कारण आपण 33 धावा झाल्यात. 12 बॉल 12 मॅच लक्षात घ्या. 12 म्हणजे 12ची गरज आहे. 12 मध्ये 12ची गरज. ओके 12 मध्ये 12ची गरज आहे. नवीन गोलंदाज अमित सातारे आपल्या शतकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. चेंडू चांगला आहे. थोडा गुडलँड स्पॉटवरून उंची घेतोय. फलंदाज थोडा कट करण्याचा प्रयत्न केला होता आउट साईडला, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नक्कीच म्हणून सर आपण जर विचार केला या गोलंदाजाकडे टॅलेंट आहे आणि बॉल मात्र वळवण्याची क्षमता ही पाहायला मिळते. 11 मध्ये 12ची गरज. गोलंदाज सातारे आता देखील मोठा फटका मारण्याचा 2 स्टेप पुढे आला होता. खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय कव्हर मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव. आता मात्र थोडा प्रॉब्लेम वाढेल कारण दोन्ही फलंदाज एका बाजूला गेलेले आहेत. क्रिकेटमधील आत्महत्या. येस क्रिकेटमधील आत्महत्या मात्र पाहायला मिळते. गरज होती का तिथे मात्र 1 धाव आली होती. दुसऱ्याचा प्रयत्न कारण की मॅचचं समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 12 बनवायचे आहेत. 12 धावा होऊ शकता. तुमच्याकडे क्लास आहे, टेम्परमेंट आहे, परंतु तुम्हाला मैदानावर राहणं तितकंच महत्वाचं. जे ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 3 खुर्च्या आहेत ते एखाद्या प्रेक्षकांनी किंवा एखाद्या खेळाडूंनी प्लीज आमच्या कॉमेंटरी बॉक्सकडे घेऊन यावे.
सर्व खेळाडूंनी सहकार्य करा. ज्याने ज्यांनी खुर्च्या नेलेत, ज्याने ज्यांनी तिथे बसलेत, तिथे एन्जॉय केला, जे कचरा असेल ते डस्टबिन ठेवलेले त्या ग्राउंडवर, तिथे डस्टबिन मध्ये टाका. प्लीज सहकार्य तुमचं खूप मोलाचं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो अमित सातारे. आपल्या हातामध्ये चेंडू फिरवतोय, पण आता मध्ये बघायला गेलं 10 मध्ये 11ची गरज आहे. नितीन ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वर रोशन खट्टी. पुन्हा एकदा चांगला फटका, शतरक्षकच्या इनात आहे आणि शतरक्षकाने तो झेल पकडलेला आहे आणि फलंदाजी तो नितीन देखील बाद झालेला आहे. येस, प्रदीप याने तो झेल पकडलेला आहे. प्रदीप याची जागा आज आपण बघतोय की त्या साईडला आहे, डीप कव्हर मध्ये त्याने तो झेल पकडलेला आहे. तर नेहमी आपण प्रदीप याला जर तांबोरे आम्ही बघितलं ते गेली काही वर्ष त्याला बघतो की एसटी रक्षकाची तो भूमिका पार पाडत असतो, पण त्याला डीप कव्हर मध्ये आपण बघतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी 35 वर्षावरील खेळाडू नितेश आखाडे येते. ज्या खेळाडूने करामत केली होती दारोलीला तो खेळाडू येतोय आता. खेळाडू दिसे पाहूया. 35चा खेळाडू आहे तांबोरे. असं वाटत नाही की हा 35चा खेळाडू असेल, थोडं वय जास्त असेल, पण बघा एखाद वेळेस त्याला देखील क्रिकेटमध्ये थोडं लेट आला असेल किंवा एखाद वेळेस दुसरा खेळ खेळला असेल, त्याच्यामुळे त्याला खूप लेट खेळण्यासाठी इथं भेटलेलं आहे. माडे ए या संघामधून अमित. आपल्या शतकातील पुढचा चेंडू 9 मध्ये 11ची गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. अमित सातारे गोलंदाजीसाठी तयार. पुढचा चेंडू देखील चांगला आहे. शतरक्षक रोशन बघत आमच्या समोर एक सिंगल काढतात दोन्ही फलंदाज आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोचलेली होती 35 या धावसंख्येवर. 8 मध्ये 10ची गरज आहे. त्या क्रिकेटचे सौंदर्य कसं वाढलं जाते. प्रत्येक चेंडू एखाद वेळेस डॉट गेला तर फलंदाजावर प्रेशर होते आणि एखाद वेळेस जर चौकार षटकार लागला गोलंदाज थोडं आलं प्रेशर खाली येत आहेत. हेच तर आहे क्रिकेट, यालाच म्हटलं जातं क्रिकेट. हीच तर जाणारा क्रिकेट आपण पाहतोय दमण येथे. 8 मध्ये 10. पुन्हा एकदा सातारे. आपल्या शतकातील पुढचा चेंडू आयटम ओव्हर द विकेट मारा. बघा इथं रोशन कट्टी याला माहिती आहे की सिंगल जर काढला तर क्रिकेटमध्ये सिंगल ही जशी आपण लोकल लाईफलाईन आहे आपली ट्रेन, तशी ही सिंगल देखील क्रिकेटची लाईफलाईन अशी समजली जातं. पण प्रत्येक चेंडू चौकार षटकार आपण मारू शकत नाहीये, सिंगल डबल देखील काढला पाहिजे. म्हणूनच सांगतो सर, क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी समजू नका. कुणी एक काढ असो, कुणी गाजवलेलं असो तर कुणी गाजवत असो. त्याचमुळे क्रिकेटरांनी अहमपणा मात्र करू नका. क्रिकेटमध्ये तुम्ही चांगला खेळा, तुमचं ऑटोमॅटिकली नाव बनवलं. मोठमोठे क्रिकेटपट्टू आज या टेनिसच्या पटलावरून किती मोठे झालेले आहेत, किती वर गेलेले आहेत. काही जण कॅनडा म्हणा, मलेशिया म्हणा, इथे तिथे पोहोचलेले आहेत एक टेनिसपट्टू म्हणजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि इथं बघा दुसरी धाव देखील धावून काढली जाते. चुकीला माफीने असं म्हटलं जाणार. हा तिथं आपण खेळ बघितला, गोलंदाज राकेश क्षेत्ररक्षक राकेश यांच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्या फायद्याचा फायदा झालेला आहे. तो मड ए या संघाला 2 धावा भेटलेल्या आहेत. आता 6 मध्ये 7ची गरज आहे. तांबरे आपण बघतोय 6 मध्ये 7 जास्त नाहीयेत, पण क्रिकेट असं म्हटलं जातं की शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत क्रिकेट संपत नाहीये. नक्कीच सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाही. हेच सांगतायत फिल्डिंग करणारी टीम्स. मॅच अजून ऑन आहे आणि एक चांगली मॅच फर्स्ट सेमीफायनल पाहायला मिळते. जो संघ जिंकणार ते फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. लक्षात घ्या, जे संघ आहेत दुसरी सेमीफायनलच्या नंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर इथे ड्रॉ काढण्यात येणार आहेत. त्यासाठी कर्णधाराला हजर राहणं गरजेचं आहे. आपण शेवटच्या षटकांकडे जाऊया जिथे 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. मॅच चालू आहे. मड बी या संघाने 45चं टार्गेट ठेवलंय. मड ए या संघासमोर 6 चेंडू 7ची मॅच. आता मात्र फिल्डिंग मध्ये बदल आणि शेवटचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर राकेश पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7. कोण जिंकणार, कोणता संघ उद्याच्या दिवसात याच टायमाला फायनल मध्ये पाहायला मिळेल हे मात्र पाहूया. शेवटचं षटक 7 धावांची गरज या 6 चेंडूवर. एक तरी ट्रॉफीचा मानकरी कोण ठरतो बघायचं आहे, कारण सेमी फायनलचा सामना आहे. पहिला चेंडू मोठा फटका, चेंडू होता आमच्या समोर. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी धाव आणि फलंदाज बाद होतोय. पंचने आपलं बोट उंच केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की खडे बाद होतोय धावचित्च्या रूपात. बघा सर, म्हणून सर आपण जर विचार केला आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर बसलेले आमचे लिजन खेळाडू आहेत तर ते सुद्धा म्हणत आहेत
दोन धावा होऊ शकल्या असत्या खऱ्या अर्थाने, परंतु बॅट हवेमध्ये होती. बॅट जर ग्राउंडला रोल करून आणली असती तर दोन धावा झाल्या असत्या. तर नक्कीच हे करायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने, परंतु एकच धाव, एक विकेट बाद झालाय. मॅच मध्ये 23, मॅच मध्ये रंगत मात्र वाढवणारा सामना तुमच्या समोर सादर आहे. 30+ क्रिकेट जबरदस्त. एक अप्रतिम असा खेळ इथं दोन्ही संघादरम्यान. 5 मध्ये 6 ची गरज. 5 डिलिव्हरीज अँड 6 रन रिक्वायर्ड असं समीकरण आलेलं आहे. रोशन खट्टे ऑन स्ट्राईक. 9 स्ट्राईकवर फलंदाज आले ते नवीन कोहली. काय जबरदस्त चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं या चेंडूवर आणि काय ब्लॉक होते, चॉक केला होता, ब्लॉक केला होता, तरी देखील एक धाव पूर्ण केली. खरोखरच चेंडू जसा टाकला तसाच खेळलेला आहे रोशन खट्टी यानं. आणि त्या चेंडूवर जर आपण बघतोय तांबोरे सर, मोठा फटका तर आला नसता, एखाद वेळेस तो चेंडू जर सुटला असता तर स्टंप उडून गेला असतं. पण फलंदाजाचं माइंड एवढं चांगलं त्यांनी चालवलं की एक सिंगल साठी तिथंच खेळकडे एक सिंगल काढलेली आहे. आता 4 मध्ये 5 ची गरज. ऑन स्ट्राईक नवीन कोहली. या खेळाडूला देखील चांगली खेळी अर्धा पेलेस बघितलेला आहे, पण खेळाडू सकाळपासून तो आला नव्हता कारण त्यांचे खेळाडू सुद्धा दावा करत होते, त्याच्यामुळे त्या फलंदाजीचा नंबरच येत नव्हता. आता त्याला चान्स भेटलेला आहे. मोठा मोठा फटका आणि चेंडू आणि संपलेला आहे. स्ट्रोक षटकार